रामराम मंडळी, खरंच रामायणातला प्रसंगच बघा ना. वाल्या कोळी, वाल्मिकी ऋषी पर्यंतचा प्रवास, त्यांना नारद मुनी भेटणार, ते भेटल्यावर त्यांनी केलेल्या उपदेशावर यांचा विश्वास, प्रायश्चित्ताची भावना आणि तिथून 12 वर्षाचं तप. या तपातून तापून झाल्यानंतरच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी पर्यंतचा प्रवास. इथंच हे थांबत नाही. तमसा नदीच्या तीरावरती वास्तव्य करत असताना नारद मुनींशी पुन्हा संवाद होतो आणि आदर्श पुरुष म्हणून रामकथा, रामचरित्र नारद मुनींकडनं ऐकलं जातं. हे सगळं ऐकवणारे नारद मुनी, त्यावर श्रद्धा ठेवून त्यांच्या चिंतनात राहणारे वाल्मिकी ऋषी. एक दिवस प्रसंग असा बघतात, क्रौंच पक्षी जोडी, या क्रौंच पक्षाची जोडी पारध्यानं बाण मारला आणि नर या बाणानं मृत्यू पावला आणि त्याचा वियोग, ते सगळं दृश्य बघितलं, मादीचा विलाप बघितला आणि न कळत अनाहुतपणे यांच्या तोंडून पारध्यासाठी शापवाणी प्रकट झाली. ही शापवाणी छंदोबद्ध, आणि काय आश्चर्य, ब्रह्मदेवांनी ती ऐकली. ब्रह्मदेव प्रकट झालेत आणि त्यांनी सांगितलं, म्हणाले, हा अनुष्टुप छंद, जी रामकथा नारद मुनीच्या तोंडून तुम्ही ऐकली आहे, त्या कथेचं गायन या अनुष्टुप छंदात करा. आणि वाल्मिकी रामायण प्रकट झालं. आशीर्वाद कुणाचा? अहो ब्रह्मदेवांचा. यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत, पर्वत उभे आहेत, सागर उचंबळतो आहे, तोपर्यंत रामकथा, रामचरित्र या भूतलावर कायम ऐकलं जाणार, कायम गायलं जाणार. खरंच विचार करूया बरं, मला काय शिकायचंय? वाल्या कोळ्यासारखं चूक कबूल करणं शिकायचंय. ती कळल्यावरती तो मार्ग सोडून सन्मार्गाला लागायचंय. त्याच बरोबरीनं तप करायचंय आणि मग महर्षींपर्यंतचा प्रवास. हा सगळा अनुभव मला माझ्या जीवनात घेता येणार नाही का? घेता येऊ शकतो. चूक कबूल करण्याचं धारिष्ट्य असावं. वाल्मिकींना का जमलं? अगदी साधं. राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती, आत्मा राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती, आत्मा राम. राम राम मंडळी, धन्यवाद.